स्वागत आहे अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आम्ही चाललो आहे कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशनसाठी। त्याच्यासाठी आम्हाला पास आलेला आहे, इन्व्हिटेशन होतं आम्हाला की आम्ही कृष्ण जन्माष्टमीसाठी यावं म्हणून। पंजाबमध्ये जन्माष्टमी कशी साजरी करतात हे मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। हा फंक्शन सिखॉन असं लॉन्स होतं, त्या लॉन्समध्ये ठेवलेला होता। तर मी तुम्हाला मधला पूर्ण व्ह्यू दाखवते। आम्ही गेलो, मध्ये एंट्री केल्यानंतर तिथे पास वगैरे चेकिंग झाली, त्याच्यानंतर मध्ये प्रवेश केला। तर बघा बाहेर मध्ये किती सुंदर व्ह्यूज दिसताय, खूप छान असं। आणि भगवान श्रीकृष्णांचे फोटो प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन्स वगैरे केलेलं आहे। त्याच्यानंतर मी आणि माझ्या बाळाने फोटोशूट केलं मस्त असं। कान्हा आणि यशोदा मैयाच्या जवळच आम्ही दोघी थांबलेलो आहोत। आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं भोग म्हणून त्यांनी काहीतरी प्रसाद दिला होता। पाणीपुरीचं जसं पाणी असतं तशीच टेस्ट होती, पण खूप छानच होता। मस्त त्या प्रसादाचा आस्वाद घेतला। आणि त्याच्यानंतर मध्ये भगवान श्रीकृष्णाची कथा पण होती, ती पण ऐकायला गेलो। अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस खूप छान असा एन्जॉय केला। आणि भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी 2 दिवसापूर्वीच झालेली आहे, पण इथे सेलिब्रेशन 2 दिवसानंतर केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आलेले आहोत। त्याच्यानंतर गंध वगैरे लावला, खूप छान असं वाटलं आणि मन अगदी प्रसन्न झालं। कोणत्याही मंदिरात जा तुम्ही, भगवानाच्या दर्शनासाठी खूप मन प्रसन्न होतं। त्याच्यानंतर आम्ही पाळणे वगैरे म्हणले, म्हणजे पंजाबी भाषेमध्येच होते ते, पण मी पण पाळणा झोका दिला भगवान श्रीकृष्णाला, हे खूप छान वाटलं। त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक वगैरे झाला आणि त्याच्यानंतर जेवणाची वगैरे सोय पण होती, तिथे प्रसाद होता, खूप छान असं जेवण केलं। अशा प्रकारे आज आमचा दिवस खूप छान गेला। जय श्रीकृष्ण। कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा। बाय।